प्रश्न पाहणार आहोत. पहा प्रश्न कसे आहेत. आजीची गोष्ट या वाक्यातील क्रियापद सांगा. आजीची गोष्ट या वाक्यातील क्रियापद सांगा असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे ह्या वाक्यात कोणतं क्रियापद आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि पर्याय पहा 4 दिलेले आहेत. पहिला पर्याय आजी, दुसरा पर्याय आहे गोष्ट, तिसरा पर्याय आहे केवळ 1 व 2 योग्य आणि चौथा पर्याय आहे केवळ 1 व 2 अयोग्य. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये आजीची आणि गोष्ट हे दोनच शब्द आहेत, बरोबर की नाही. मग हे वाक्य पूर्ण होतं का तर नाही होत. आजीची गोष्ट सांगते, नाही सांगत, कशी आहे, काहीच सांगितलेलं नाही. मग आजी हे क्रिया आहे का नाही, गोष्ट ही देखील क्रिया नाही. मग हे 2 पर्याय तर येत नाही. तिसरा पर्याय 1 व 2 योग्य, 1 आणि 2 हे योग्य आहेत का नाही, हा देखील चुकीचा आहे. केवळ 1 व 2 अयोग्य. मग 1 व 2 अयोग्य आहेत का, हो 1 व 2 अयोग्य आहेत. म्हणजेच हे अगदी योग्य उत्तर आहे. म्हणजेच 1 व 2 अयोग्य आहेत. म्हणजेच या वाक्यामध्ये क्रियापदच नाही हे लक्षात घ्यायचंय. क्रियापद सांगा असं विचारलेलं आहे, परंतु दोन्ही शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या ठिकाणी क्रियापदच नाहीये. म्हणून 1 व 2 हे पर्याय, दोन्ही पर्याय या ठिकाणी अयोग्य आहेत. म्हणजेच दोन्ही पर्याय अयोग्य म्हणजे दोन्ही पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तर वाक्यातील दोन्ही शब्द दिलेले आहेत. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदच नाहीये असा देखील प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी क्रियापदाचे वाक्य कोणते ते सांगा. खालीलपैकी क्रियापदाचे वाक्य कोणते ते विचारलेलं आहे आपल्याला. क्रियापदाचं कोणतं वाक्य आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे माधुरी गृहपाठ लिहिते. माधुरी गृहपाठ लिहिते हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे ती त्याची आई. दुसरं वाक्य काय आहे, ती त्याची आई. एवढंच सांगितलेलं आहे. मग क्रियापदाचे वाक्य कोणते म्हणजे क्रियापद असलेलं वाक्य विचारलेलं आहे. मग ते कोणतं आहे तर पर्याय 4 दिलेले आहेत त्याचे. विधान 1 योग्य, विधान 2 योग्य, विधान 1 व 2 योग्य आणि चौथा पर्याय आहे विधान 1 व 2 अयोग्य. अशी 4 विधाने दिलेली आहेत त्यांनी. मग या ठिकाणी माधुरी गृहपाठ लिहिते, लिहिते हे या ठिकाणी काय आहे क्रिया आहे. लिहिण्याची ती काय करत आहे क्रिया करत आहे. म्हणजे हे क्रियापद आहे या वाक्यातील. परंतु ती त्याची आई आहे असणे हे क्रिया असते. परंतु या ठिकाणी तसं काहीच सांगितलेलं नाही. म्हणून ह्या वाक्यामध्ये क्रियापद नाही, क्रियापदच नाहीये या वाक्यामध्ये. म्हणजेच क्रियापदाचं वाक्य कोणतं आहे तर पहिलं जे आहे वाक्य माधुरी गृहपाठ लिहिते हेच क्रियापदाचं वाक्य आहे. म्हणून पर्यायामध्ये पहा उत्तर ह्या ठिकाणी दिलेली आहे, तीच उत्तर शोधायची आहे. इथलं उत्तर शोधायचं नाही, ते फक्त उत्तर फाइंड आउट करायचं, शोधायचं आहे. पण उत्तर निवडताना खालचं उत्तर निवडायचं आहे पर्यायामधलं. त्यासाठी प्रश्न नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे. पहा 4 पर्याय दिले आहेत उत्तराचे. विधान 1 योग्य, विधान 2 योग्य, 1 व 2 योग्य, 1 व 2 अयोग्य असे पर्याय आहेत. मग एकच विधान 1 नंबरचं विधान हे योग्य आहे, 2 नंबरचं चुकीचं आहे. मग या ठिकाणी विधान 1 योग्य असं दिलेलं आहे आणि विधान 1 अगदी योग्य आहे म्हणून एकच योग्य आहे. परंतु सगळी विधानं वाचायची आहेत, लक्षात ठेवायचं आहे. विधान 2 अयोग्य, 2 योग्य नाही, चुकीचं आहे. 1 व 2 योग्य, 2 योग्य नाही, चुकीचं आहे. विधान 1 व 2 अयोग्य, अयोग्य दोन्ही नाही, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे विधान 1 योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे लक्षात ठेवायचं. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. खालील वाक्यातील क्रिया दर्शविणारा शब्द सांगा. खालील वाक्यातील क्रिया दर्शविणारा शब्द सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग क्रिया दर्शविणारा शब्द कोणता आहे या वाक्यामध्ये तर पहा. पहिला शब्द दिलेला आहे सुंदर, दुसरा शब्द दिलेला आहे लठ्ठ, तिसरा शब्द दिलेला आहे जाड, चौथा शब्द दिलेला आहे लिहिते. जर तुम्ही पाहिलं तर सुंदर हे विशेषण आहे, विशेषण शब्द आहे सुंदर, हा लक्षात ठेवायचा आहे. ती सुंदर दिसते, मग तिच्याविषयी कोणतं विशेषण वापरलं तर सुंदर हे लक्षात घ्यायचं. लठ्ठ हा देखील विशेषणाचा शब्द वापरलेला आहे, हा क्रियापदाचा शब्द नाही. जाड सुद्धा त्या प्रकारचाच शब्द आहे. विशाल जाड आहे म्हणजे तो विशालबद्दल विशेष माहिती काय सांगितलं तर जाड असण्याची आहे की नाही.
म्हणजे विशेषणामध्ये हे येतात. विशेषण लिहिते, लिहिण्याची ती क्रिया करत आहे, म्हणजे क्रिया काय चालू आहे तिची, तर लिहिण्याची क्रिया आहे. म्हणून हा एकच शब्द काय आहे, यामधला क्रिया दर्शविणारा शब्द आहे, म्हणजे क्रियापद शब्द हा एकच आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि बाकीचे जे आहे ते विशेषण शब्द आहे, ते क्रिया शब्द नाहीत, आणि विचारलेला आहे क्रिया दर्शविणारा शब्द. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा क्रिया दर्शविणारा शब्द आहे, आणि बाकीचे 3ही चुकीचे आहेत या ठिकाणी. ठीक आहे, मग आपण आता या ठिकाणी पाहिलं क्रिया दर्शविणारा शब्द कोणता, तर लिहिते. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. वाक्यातील मुख्य पद कोणते असते? वाक्यातील मुख्य पद कोणते असते? 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे नाम, दुसरा पर्याय आहे सर्वनाम, तिसरा पर्याय आहे क्रियापद, आणि चौथा पर्याय आहे विशेषण. वाक्यातील मुख्य पद कोणते असते? तर शिकवताना मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस क्रियापदाची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली, त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलेलं की क्रियापद हे मुख्य पद असतं वाक्यातील, आणि बाकीचे जे पद असतात म्हणजे नाम सर्वनाम जे असतात बाकीचे, हे कसे असतात, उपपदे असतात. म्हणजेच वाक्यातील मुख्य पद, महत्वाचं पद, मुख्य पद कोणतं, तर ते असतं क्रियापद. हे लक्षात ठेवायचं आहे. वाक्यातील मुख्य पद कोणते, तर ते क्रियापद असते, हे कधीही विसरायचं नाही. नाम हे मुख्य पद नसतं, सर्वनाम हे देखील मुख्य पद नसतं, विशेषण हे देखील मुख्य पद नसतं. मग हे कोणती पदं असतात, तर ही उपपदे असतात. जर प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की वाक्यामध्ये नाम सर्वनाम आणि विशेषण हे कोणती पदे आहेत, तर ती उपपदे आहेत, हे लक्षात ठेवायचं. कारण की मुख्य पद हे क्रियापद असतं, हे कधीही विसरायचं नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रियापद. मग आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी क्रियापद असणारे वाक्य सांगा. खालीलपैकी क्रियापद असणारे वाक्य सांगा, असा प्रश्न केलेला आहे. मग क्रियापद असणारे वाक्य कोणते आहे, त्यासाठी त्यांनी 2 वाक्य दिलेले आहेत, आणि त्याचे पर्याय देखील आपल्याला आपल्यासमोर दिलेले आहे. मग पहा, पहिलं वाक्य काय आहे, ती लाकडी फळी. ती लाकडी फळी हे पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे चेंडू सीमापार गेला, हे दुसरं वाक्य आहे. आणि त्यासाठी 4 पर्यायी उत्तर देखील दिलेले आहेत. विधान 1 योग्य, विधान 2 योग्य, विधान 1 व 2 योग्य, विधान 1 व 2 अयोग्य, असे 4 पर्याय त्यांनी दिलेले आहेत. आणि आपल्याला शोधायचं आहे की क्रियापद असणारं ह्या दोन्हीमधलं वाक्य कोणतं आहे. मग पहिलं वाक्य पहा, ती लाकडी फळी. ती लाकडी फळी यामध्ये फक्त दर्शविलेलं आहे की नाही असा उच्चार कोठेच केलेला नाही. म्हणजेच ती लाकडी फळी आहे की नाही असं कोठेच सांगितलेलं नाही. म्हणजे या वाक्यात क्रियापद नाही, क्रियापद नाही या वाक्यात. पुढचं वाक्य पहा, चेंडू सीमापार गेला. मग चेंडू सीमापार गेला, मग ह्यामध्ये क्रिया कोणत्या आहे, तर जाण्याची क्रिया आहे त्याची. गेला, गेला तो, जाण्याची क्रिया आहे. म्हणजेच यामध्ये क्रिया कोणतं दर्शवतो, तर गेला ही काय आहे, क्रियापद या वाक्यामध्ये आहे. कोणतं क्रियापद आहे, तर ते गेला आहे. आणि ती लाकडी फळी यामध्ये क्रियापदच नाहीये, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी ती लाकडी फळी हे क्रियापद नसलेलं वाक्य आहे. चेंडू सीमापार गेला हे असलेलं वाक्य आहे, हे नसलेलं आणि हे असलेलं. मग आता विधानामध्ये ते कुठे दिलेले आहेत पर्याय उत्तरामध्ये, ते शोधूया आपण. विधान 1 योग्य आहे का, नाही, चुकीचं आहे, क्रियापद नाहीये. प्रश्न काय विचारलाय, क्रियापद असणारे वाक्य, आणि हे क्रियापदच नाहीये, त्यामुळे क्रियापद असणारे वाक्य ते नसणार आहे. पुढील पहा, विधान 2 योग्य. विधान 2 योग्य आहे, अगदी बरोबर, ठीक आहे. परंतु लक्षात ठेवायचं आहे की आपण सर्वच्या सर्व पर्याय पाहतो. विधान 1 व 2 योग्य, 1 आणि 2 योग्य आहेत का, तर नाही, कारण की 1 चुकीचं आहे आणि 2 बरोबर आहे, म्हणून तसं होत नाही. असलं तर पूर्ण ते बरोबर असावं लागतं. चौथा विधान 1 व 2 अयोग्य, परंतु 2 बरोबर आहे, म्हणजे चुकीचा नाहीये, अयोग्य नाहीये, म्हणून चौथा देखील या ठिकाणी चुकीचा येतो. म्हणजेच विधान 2 योग्य हा पर्याय या ठिकाणी अगदी योग्य पर्याय आपल्याला भेटलेला आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हे लक्षात ठेवायचं. चला तर आता आपण पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्नाकडे वळायचं आपल्याला. तो गाडीवरून खूप लांबच्या शाळेत जातो. तो
गाडीवरून खूप लांबच्या शाळेत जातो हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यातील क्रियापद विचारलेलं आहे. तो गाडीवरून खूप लांबच्या शाळेत जातो. मग ह्या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? 4 पर्याय दिले. तो, दुसरा आहे जातो, तिसरं आहे लांबच्या आणि चौथा आहे खूप. या ठिकाणी पहा, तो सर्वनाम आहे. नामाऐवजी विचारलेलं वाक्य. तो काय आहे? सर्वनाम. ठीक आहे. त्यानंतर पहा लांबच्या खूप. मग या ठिकाणी लांबच्या विशेषणासारखा इथं वापर केलेला आहे. इथं क्रियाविशेषणासारखा वापर केलेला आपल्याला, विशेषण हे बाकीच्यांसारखा वापर केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. परंतु या ठिकाणी क्रिया कोणती झालेली आहे ती आपल्याला शोधायची आहे. तो गाडीवरून खूप लांबच्या शाळेत जातो. मग या ठिकाणी क्रिया कोणती आहे? तो गाडीवरून जातो, ठीक आहे, परंतु क्रिया काय घडते? तर जाण्याची क्रिया घडते. म्हणजे जातो हा शब्द या ठिकाणी काय करतो? क्रिया दर्शवितो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे जातो हे काय आहे? ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे चुकीचे आहेत आणि 1 देखील चुकीचं आहे. म्हणजेच काय? तर या ठिकाणी या प्रश्नामध्ये तो गाडीवरून खूप लांबच्या शाळेत जातो, तर जातो हा काय आहे? त्याचं क्रियापद शब्द आहे. मग ह्या अशा प्रकारे आपण काही प्रश्न देखील पाहिले आहेत. परंतु ह्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं? तर क्रियापदाचा जो शब्द असतो तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये सुद्धा शेवटी आलेला आहे, ह्या वाक्यामध्ये सुद्धा शेवटी आलेला आहे. आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा तो शेवटी आलेला आहे. म्हणजेच जास्तीत जास्त करून क्रियापदाचा जो शब्द असतो तो जास्तीत जास्त करून म्हणतोय मी, तो शेवटी येत असतो. कधी कधी तो मध्ये येतो. ते लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही विसरायचं नाही. कधी कधी तो शब्द मध्ये देखील. तर आता आपण अजूनही काही प्रश्न यापुढे पाहणार आहोत क्रियापद या प्रकरणामध्ये. तर काही प्रश्न मी घेतलेले आहेत, पाहूया ते प्रश्न. तर पहा प्रश्न काय आहे? राजू राकेशला रडवितो. राजू राकेशला रडवितो असा प्रश्न आहे. या वाक्यातील क्रियापद सांगायला सांगितलेलं आहे. या वाक्यातील क्रियापद काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. राकेशला, रडवितो, राजू आणि यापैकी नाही. यामध्ये राकेशला हे नाम आहे, राजू हे देखील नाम आहे. ठीक आहे. मग आपला क्रियापदाची व्याख्या काय आहे? तर क्रियापदाची व्याख्या आहे की क्रिया म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मग जर पूर्ण हे वाक्य असेल आणि ह्यामधले फक्त आपण राजू राकेशला एवढंच जर म्हटलं या वाक्यामध्ये, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? तर नाही होत, बरोबर की नाही? मग जर वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा असेल तर त्या ठिकाणी कोणत्या शब्द क्रियावाचक शब्दाची आवश्यकता आहे? तर तो आहे रडवितो. ह्या क्रियावाचक शब्दाची आवश्यकता या ठिकाणी आहे. म्हणजेच क्रियापदाची व्याख्या काय आहे? तर आत्ताच तुम्ही ऐकले आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला. मग ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता आहे? तर रडवितो. म्हणजे हे काय आहे? तर हे वाक्यातील क्रिया दर्शविणारा शब्द आहे. म्हणजे हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणजेच रडवितो हे काय आहे? या वाक्यातील क्रियापद आहे. आणि म्हणून ह्या वाक्याचं, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2 रडवितो. पण उत्तर मिळालं असल्यामुळे यापैकी नाही हा पर्याय आपोआपच रद्द होतो. आणि हे 2 तर नाम आहेत, हे 2 वाक्य पूर्ण करणारे, वाक्याला अर्थ आणणारे शब्द नाहीत. ठीक आहे. मग या ठिकाणी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 2 रडवितो. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी क्रियापदाचे वाक्य कोणते ते सांगा. खालीलपैकी क्रियापदाचे वाक्य कोणते ते विचारलेलं आहे. 2 वाक्य दिलेली आहेत आपल्या समोर आणि पर्यायी उत्तर देखील आपल्याला दिलेली आहेत. मग 2 वाक्य कोणते आहेत? तो राजू हे एक वाक्य आहे, मी शाळेत जातो हे दुसरं वाक्य आहे. आणि पर्याय पहा काय दिले आहेत? विधान 1 योग्य, विधान 2 योग्य, विधान 1 व 2 योग्य, विधान 1 व 2 अयोग्य असे 4 पर्याय दिलेले आहेत. आणि विचारलेलं आहे की क्रियापदाचे वाक्य कोणते, म्हणजे क्रियापद असणारं वाक्य कोणतं शोधायचं आहे. मग 2च वाक्य दिले. तो राजू, यामध्ये क्रिया दिलेली आहे का? तो राजू आहे, तो राजू जाणार आहे, अशी कोणतीच क्रिया यामध्ये दिलेली नाहीये. म्हणून क्रियावाचक हे वाक्य नाहीये.
पुढचं वाक्य पहा, मी शाळेत जातो. जातो ही काय आहे, यामधील क्रिया आहे. जातो ही काय आहे, क्रिया आहे. म्हणूनच जातो ही क्रिया असल्यामुळे हे क्रियापद आहे. या वाक्यामध्ये काय क्रियापद आहे.